कितीही मोठा जाड माणूस असून द्या, या लहानशा प्रवेशद्वारातून तो अलगत आत जातो. काय आहे रहस्य देऊरमधल्या श्री मुदाई देवीच्या मंदिराचे, पाहूया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पुढे पाहण्याच्या आधी तुम्ही या आपल्या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमचे प्रत्येक नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पाहायला भेटतील. तर मित्रांनो, या मंदिराची स्थापनेची पौराणिक कथा अंगावर काटा आणणारी आहे. अनेक शतकांपूर्वी इथे राहणारे मधुजी चव्हाण नावाचे एक देवीचे निस्सिम भक्त होते. वयोमानाने त्यांना कोल्हापूरच्या देवीच्या मूळ मंदिरावर जाणं अशक्य होत होतं. त्यावेळी अत्यंत व्याकुळ होऊन देवीला त्यांनी साकडं घातलं की आईसाहेब, मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही, तूच माझ्या मागे ये. भक्तीची ही हाक ऐकून देवी प्रसन्न झाली आणि तिने मधुजीच्या मागे येण्याचे मान्य केले. पण देवीने एक कडक अट ठेवली, मी तुझ्या मागे येईन, पण तू मागं वळून पाहायचं नाही. तू जिथे मागं वळून पाहशील मी तिथंच कायमची स्थापित होईल. मग मधुजी चव्हाणने विचारले की देवी, तू माझ्या मागे येत आहे ही मला कसं कळेल? त्यावेळी देवी म्हणाली की मी तुझ्या मागे येईन, माझ्या पैंजनाचा आवाज तुला ऐकू येईल, पण तू चुकूनही मागं वळून पाहू नकोस. जिथे तू मागं वळून पाहशील तिथेच मी कायमस्वरूपी स्थापित होईल. तर मधुजी पुढे चालत होते आणि मागून देवीच्या पैंजनाचा छुमछुम असा आवाज येत होता. चालता चालता देऊर जवळी वसना नदीचा काठ आला. नदीच्या पलीकडच्या बाजूला एक मोठा गोंधळ सुरू होता. त्या गोंधळामध्ये आदिमाता मग्न झाली आणि देवीचे पाय थांबले. इकडे मधुजींना पैंजनाचा आवाज येणे बंद झाला. देवी मागे आहे का नाही ही विचार मधुजींच्या मनात आला आणि त्यांचा संयम तुटला. त्यांनी मागे वळून पाहिले आणि अट तुटली आणि आदिमाता तिथेच स्थापित झाली. आणि या मंदिराचे नाव भक्ताच्या नावावरती पडले, म्हणजेच मुदाई देवी. आणि या मंदिराचे सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे अतिशय छोटे प्रवेशद्वार आहे, पण असं म्हणतात की मनात खरी श्रद्धा आणि इच्छा असेल तर कितीही मोठा जाड माणूस असू द्या, तो या प्रवेशद्वारातून अगदी अलगद आतमध्ये शिरतो. पण मनात खोटी श्रद्धा व भाव नसेल तर अगदी किरकोळ आणि बारीक माणूस सुद्धा या ठिकाणी अडकून पडतो. मंदिर अगदी आतमधनं एक गुहेसारखं आहे, जिथे रांगत आतमध्ये जायला लागतं. तर हे मंदिर किती पुरातन आहे? आता हे मंदिर 1600 शतकातलं. मग ह्याचा इतिहास तुम्ही थोडं सांगू शकता? इतिहास कसं काय, हे एका डोंगरामध्ये म्हणजे एका दगडात ही स्वयंभू देवस्थान आहे. देवी इथून प्रकट झालेली, इथं बघा चीर पडलेली. तर या चिरातून आहे ना देवी स्वतः प्रकट झालेली. इथं हे पाषाणाला प्रकट झालेली नाही. हे असं काय बनवलेलं मंदिर नाही, हे स्वयंभू देवस्थान. आणि हा जो दरवाजा आहे त्या दरवाजा एवढाच आहे. एवढ्या दरवाज्यातून कितीही मोठा माणूस असला तरी त्या दरवाज्यातून येतो आत आणि दर्शन घेऊन जातो बाहेर. मग आता हे म्हणजे दरवाजा मोठा करू शकत नाही एवढं जे आहे पूर्वीपासून ते तेवढं. आजपर्यंत कुठलंच असं झालेलं नाहीये की एखादा माणूस अडकला, असं काहीच नाही. अच्छा, हेच खासियत आहे या देवीची. म्हणजे आता तुम्ही डेव्हलपमेंटच्या नावाने काही नाही, म्हणजे हे सगळं बघा ना, हे सगळं दगडी पोखरलेलं आहे. ह्याच्यात काही खूप लांबून लोक येतात, खूप लांबून लोकांना ही देवी खूप लांबून लोक. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आमची हिंमत वाढवतो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.